चाललोय आधी आपण? आणि कसे जाणार आहे तू? मेट्रोनी का ट्रेननी? अच्छा, आता कुठे आहे तू? स्टेशनवर आहे. किती वाजले? तेवढ्या सकाळी सकाळी स्टेशनवर आली तू? 5:30 वाजलेत ना सकाळचे. नमस्कार सर्वांना, तुमचं स्वागत आहे आपल्या स्नेहदीप यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत वेगवेगळा अनुभव हा नेहमी शेअर करत असते. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आमचा व्हिडिओ नेहमी बघता, त्याबद्दल मनापासून आभार. या वन डे ट्रिपमध्ये आम्ही सुरुवात केली पहाटे 6 वाजता. दुरंतो एक्सप्रेसमध्ये नाश्ता चहा घेत आम्ही 9 वाजेपर्यंत सोलापूरला पोहोचलो. तिथून पुढे गाडी बुक होती, त्यामुळे गाणगापूरकडे आम्ही लगेच निघालो. सोलापूर टू गाणगापूर हे डिस्टन्स अराऊंड 110 ते 115 किलोमीटर आहे. दुरंतो एक्सप्रेसचे तिकीट गुलबर्गापर्यंत काढून देखील तुम्ही गाणगापूरला पोहोचू शकता. गुलबर्गा ते गाणगापूर डिस्टन्स हे अराऊंड 40 किलोमीटर आहे. संगमापासून प्रमुख मंदिर हे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचप्रमाणे संगमावर दर्शन घेऊन बरेच जण अष्टतीर्थ करण्यासाठी देखील जातात, ज्यामध्ये शतकुल तीर्थ, नृसिंह, भागीरथी, पापविनाशिनी, कोटी, रुद्रपद, चक्र, मन्नत तीर्थ यांचा समावेश आहे. या संगमाच्या ठिकाणी संगमेश्वर मंदिर आहे. इथे औदुंबराचा वृक्ष आहे. या औदुंबराच्या वृक्षाची गोष्ट नरहरी ब्राह्मणाच्या संबंधित आहे आणि याचा समावेश ग्रंथांमध्ये सुद्धा मिळतो. पुढे येते ते कल्लेश्वर मंदिर. या ठिकाणी नरकेसरी नावाचा व्यक्ती राहत होता. तो अफाट भक्ती कल्लेश्वराची म्हणजे शंकराची करत होता. तो शंकर सोडून कुठल्याच देवांना मानत नसे. अशा वेळी स्वामींनी त्याला प्रत्यक्षात दर्शन देऊन सांगितले की देव हा एकच आहे, फक्त त्याची रूपे वेगवेगळी आहेत, आणि त्या भक्ताला ते पटले. यानंतर सोलापूरला रिटर्न जायचे होते, त्यामुळे जाता जाता अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो सिद्धेश्वर मंदिरात. या मंदिराचा इतिहास साधारण 900 वर्षापूर्वीचा आहे. मल्लिकार्जुन आणि सिद्धरामेश्वर यांची कथा या मंदिराच्या इतिहासात सांगितली जाते. सिद्धरामेश्वर हे मल्लिकार्जुन येथे मूळ दर्शन प्राप्त व्हावे म्हणून गेले होते. मल्लिकार्जुनांनी त्यांना प्रत्यक्षात दर्शन दिल्यानंतर सिद्धरामेश्वर परत सोलापूरला आले आणि या मंदिराची स्थापना इथे झाली. हे मंदिर पाण्याने वेढलेले आहे, त्यामुळे इथे बोटिंगचा अनुभवसुद्धा तुम्ही घेऊ शकता. या मंदिराचे डिस्टन्स सोलापूर रेल्वे स्टेशनपासून अवघे 5 ते 10 मिनिटावर आहे. जर तुम्ही कुठल्याही कारणासाठी सोलापूर रेल्वे स्टेशनजवळ जात असाल तर इथे आवर्जून आणि नक्की भेट द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा वन डे ट्रिपचा अनुभव कसा वाटला हे नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. टिल देन टेक केअर. बाय बाय.